माणूस जात अख्ख्या पृथ्वीवरची एकसारखीच असते वाटतं. आपण सगळेचे सगळे पृथ्वीच्याच गावचे आहोत. अख्खी सृष्टी, अख्खं निसर्ग, माणसाची या जगातली निर्मिती, माणसांचा विकास, माणसांचा प्रवास, आपल्यानंतर होणारा प्रवास, याचं सगळंच्या सगळं आकलन होत नाही आपल्याला. खूप गावं पाहिली, खूप माणसं पाहिली, अनेक तऱ्हा पाहिल्या माणसांच्या, आणि त्यातनं असं एक उदात्त उत्तर सापडलं की आपण सगळे पृथ्वीचे रहिवासी आहोत. त्या काळात इथला धर्माधर्मांचा झगडा मी पाहत राहिलो, आणि त्यातनं माझ्या लक्षात आलं की समन्वयाचं काही केलं पाहिजे. तर समन्वय सुरुवातीपासूनच करू नये, आपल्याच पासून सुरू करूया. म्हणून मग राजन आणि खान असं ते एकत्र केलं. मग मध्ये नंतर सरकारी कागदपत्रांवर सांगण्यात आलं की जर इस देश में रहना होगा तो हम जो कहते हो सहना होगा. धर्म ही माझ्या दृष्टीनं अतिशयच वाईट गोष्ट आहे आजच्या जगासाठी, आणि ती नष्टच झाली पाहिजे पूर्ण. अशा तत्वांनी आलो, जगलो. तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, आणि तुमच्या जातीचे आणि तुमच्या धर्माचे लोक तुम्हाला मायेनं वागवणार आणि इतर धर्माचे लोक तुमचा द्वेष करणार, हाच जर आपल्या देशाचं वर्तमान असेल तर या वर्तमानात मी जगतो आहे. जाती आणि धर्म ह्या काल्पनिक गोष्टी आहेत. घामाला जात कुठली असते, घामाला कुठला धर्म असतो, संप्रदाय, विचार, वर्ग कुठला असतो. कष्ट करा, पोट भरा, एकदा शौचाला जा आणि जगणं सुसह्य करा, आणि एकदा मरण येईल तेव्हा मरा. इतरांसारखंच मी पूर्वी पण काही सांगायचो, आजही काही काही गावांची नावं घेत राहतो. पण आता लक्षात येतं की ज्या पद्धतीनं भेदाभेदांचा खेळ खेळला जातो समाजामध्ये, त्यात तुमचं गाव सुद्धा येतं भेद करायला. म्हणजे तुम्ही कुठल्या प्रदेशाचे आहात तर तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे आहात. आणि जसजसं वय व्हायला लागलं तसं लक्षात यायला लागलं की माणूस जात अख्ख्या पृथ्वीवरची एकसारखीच असते. आपण कुठनं तरी एका अज्ञातातनं जन्माला येतो आणि अज्ञातात जातो, मरतो. हा मधला जो प्रवास आहे तो आपण सगळे पृथ्वीवरचे रहिवासी आहोत. हे वैश्विक सत्य तर सगळ्यांनाच पाठ आहे. मग मी त्यातनं इतरांना चमत्कृती वाटते ती, मला त्याचं फार आश्चर्य वाटतं. आपण सगळेचे सगळे पृथ्वीच्याच गावचे आहोत. बारकं बारकं सांगण्यात अर्थच नाही वाटत. पृथ्वीच मला एवढी मोठी वाटते, आणि पृथ्वीचे नागरिक असण्याचं मनाशी एवढं गर्वासारखं काहीतरी वाटत राहतं की बाकीचं मग ही छोट्या छोट्या गावांची नावं घेऊन त्यातनं काही साधणार नाही. म्हणून मग मी म्हणत राहतो की माझं गाव पृथ्वी आहे. मला कुणी वाटत राहतं मला माणसं परकी नाहीत, इतर माणसं, आणि मी त्या माणसांना परका राहू नये. त्यांच्या आणि माझ्यातलं परकेपण संपवण्याचा तो एक छोटासा प्रयोग आहे. ऐकताना खूप लोकांना ते गंमतशीर वाटतं वगैरे. मला कुठलीही गंमत करायची नसते, मी गंभीरच असतो. तुम्ही जेव्हा शिक्षण सांगता, काही तुमची पदवी असेल किंवा आणखी काही असेल, तर तुमच्या समाजात तोही भेद केला जातो. खूप शिकलेला असेल तर त्याला उगीचचा आदर दिला जातो. कमी शिकलेला असेल तर थोडंसं त्याला अनादरानं वागवलं जातं. हेही लक्षात आल्यानंतर मी शिक्षणाची झाकपाक सुरू केली. माझ्या लक्षात आलं हे सांगूनही परकेपणा वाढवण्याचीच लक्षणं आहेत. तर सोपं असं आहे की हेही सांगण्यात अर्थ नाही, आणि तो साक्षात्कार होतोच पुन्हा की आपण शिक्षण संपतच नाही, या प्रक्रियेतच जगत राहतो. अख्ख्या जगाचं आकलन व्हायला खूप लाखो वर्ष आयुष्य मिळालं पाहिजे असं वाटत राहतं. कारण अख्खी सृष्टी, अख्खं निसर्ग, माणसांची या जगातली निर्मिती, माणसांचा विकास, माणसांचा प्रवास, आपल्यानंतर होणारा प्रवास, याचं सगळंच्या सगळं आकलन होत नाही आपल्याला. मग माझ्या लक्षात आलं की शिक्षण त्या अर्थानं कधीच न संपणारी प्रक्रिया आहे. तर मग कशाला ते सांगायचं. आणि लक्षात असंही आलं की खूप शिकलेले लोक, तथाकथित पदव्या मिळवलेले लोक, हे बऱ्याचदा बेअक्कलपणे वागताना पाहतो आपण. माझा मुद्दा भेदाशी संबंधित आहे. तुम्ही एकमेकांचा माणूस म्हणून भेद करणार का, याच्याशी संबंधित आहे. यात खूप शिकलेले लोक सुद्धा, पदव्या मिळवून सुद्धा ज्ञानी झालेले नसतात.
आणि अजिबात शिक्षण न झालेले लोक सुद्धा ज्ञानी असतात. हे जसं लक्षात यायला लागलं तेव्हा माझा पदव्यांमधला रस संपला. त्यामुळं ते काही अभिमानानं सांगण्याचं आहे असं वाटेनासं झालं. आणि त्याच्यावर अवलंबून नाहीये जगणं पदवीवर. ज्ञान ही आणखी एक स्वतंत्र गोष्ट आहे. पदवीत असेल ज्ञान, पण पदवी घेण्यासाठी जाणारे जे उत्सुक लोक मी पाहिले ते ज्ञानासाठी जात नाहीत, तर ते फक्त पोटासाठी पदव्यांकडे जातात. हे जेव्हा लक्षात यायला लागलं तेव्हा माझा साधा प्रश्न तयार झाला की न पदव्या घेतलेले लोकही पोट भरत आलेच की लाखो वर्ष, मग त्यांना ज्ञानी म्हणायचं की नाही? आणि मग काहीतरी शिकलाय, काहीतरी त्याच्याकडे एक पदवीचं शेपूट आहे, तर तो माणूस ज्ञानी, अशी एक अतिशय मूर्ख व्याख्या समाजात नांदताना पाहिली. तेव्हा मला वाटलं की ह्या पदव्या सांगण्यात मजा नाही. शिक्षणाबद्दल मी अनादरानं बोलत नाहीये, पण शिक्षणात तुम्ही ज्ञान घेता का या मुद्द्याचं उत्तर शिक्षण व्यवस्था आजही देत नाही. माझी स्वतःची तळमळ आहे की शिक्षण व्यवस्थेतनं ज्ञानाचं वाटप व्हावं, ज्ञानाचं प्रदान व्हावं, आदान प्रदान. तसं होताना दिसत नाही. मग माझ्या लक्षात आलं की हे सांगण्यात मजा नाही, म्हणजे त्या पदवीला काही अर्थ राहत नाही असं वाटायला लागलं. आणि आणखी एक की मी मगाशी म्हणालो, मला लक्षात येतं की आपण अंतिम ज्ञानी होतच नाही कधीच. तर मग कशाला त्या बारक्यामध्येच मध्यम टप्प्यावर मिळवलेली पदवी आहे? पदवी मिळवल्यानंतरही तुमची शिक्षणाची प्रक्रिया, ज्ञानाची प्रक्रिया, ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया चालूच राहणार असेल तर ती पदवी कुठेतरी मागेच सुटून जाते. मग ती कशाला आयुष्यभर मिरवत राहायची? आजही मग माझ्या पदवीनंतर जर समजा मध्ये मी 20 वर्ष जगलो असेल, 30 वर्ष, 50 वर्ष जगलो असेल, तर त्या 50 वर्षापूर्वीच्या पदवीला आत्ता काहीच अर्थ राहत नाही, कारण त्या पदवीच्या पुढे खूप मिळवलेलं आहे मी ज्ञानाचं. तर आत्ताची मग पदवीच नाही मला. सोपं असं आहे की मग मागची पदवी कशाला रेंगाळत घेऊन फिरू माझ्या मागे. आणि तुम्ही काही वडिलांबद्दल विचारत होता. वडील सरकारी अधिकारी होते आणि प्रामाणिक अधिकारी होते. ते प्रामाणिक अधिकारी असल्यामुळं त्यांच्या सतत बदल्या होत, म्हणजे त्यांना ते भ्रष्टाचार आणि या गोष्टीत ते सामील होत नसत. आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्या सरकारी त्या सरकारी पद्धत आहे की फार म्हणजे ती खरं नको आहे तशी. सरकारी यंत्रणा किंवा सगळी व्यवस्था आपली भारतीय प्रामाणिक असली पाहिजे. पण मग प्रामाणिक असण्याची शिक्षा भोगावी लागण्याचा काळ आता चालू आहे. तो भविष्यात बदलेल कदाचित, मी आशावादी माणूस आहे. पण त्यामुळे त्यांना खूप बदल्या सोसाव्या लागल्या इकडून तिकडं. आणि साहजिक आम्ही लहानच असल्यामुळे आणि वडिलांच्या आणि आईच्याच बरोबर राहायची पद्धत आपल्याकडे कुटुंब व्यवस्थित असल्यामुळे त्यांच्या मागे आमचाही प्रवास झाला. आणि त्याच्यानंतर ती सवय लागली मलाही. मी असाच फिरत राहिलो इकडे तिकडे इकडे तिकडे. त्याचा फायदा खूप झाला. त्यातूनही भूमिका आली की माझं गाव पृथ्वी आहे. मी सलग एका गावात कधीच वाढलो नाही, सलग एका गावात कधीच राहिलो नाही. खूप गावं पाहिली, खूप माणसं पाहिली, अनेक तऱ्हा पाहिल्या माणसांच्या. आणि त्यातनं एक असं एक उदात्त उत्तर सापडलं की आपण सगळे पृथ्वीचे रहिवासी आहोत. सांगायला त्या अर्थानेही गाव राहिलं नाही मला. कारण तुम्ही एका गावात जन्मल्यापासून मरेपर्यंत राहणार असाल तर तुम्ही सांगू शकता मला हे गाव आहे म्हणून. मला तसं राहिलंच नाही. पृथ्वीच्या अनेक कोपऱ्यांवर मी फिरून आलो, तर पृथ्वीचे सगळेच कोपरे आपले वाटायला लागले. आणि मग मला वाटलं की आपण हे उत्तर द्यायला काही हरकत नाही की मी पृथ्वीचा रहिवासी आहे. त्यातनं समृद्धी खूप आली. ती पुरेशी आली वगैरे असं नाही काही दावा माझा, पण जेवढी आली ती फार उपयुक्त ठरली आयुष्याला. आणि माणूसपणा कळायला हा सगळा फिरकंतीचा प्रवास फारच उपयोगी ठरला. माणूसपणाकडे जायला फार उपयोगी पडला. कसं आहे, एखादी वस्तू मुबलक संख्येनं उपलब्ध असेल आणि तुम्हाला ती रोज रोज वापरायची असेल तर त्या प्रत्येक वस्तूला आपण वेगवेगळं नाव देतो, ओळखू यावं म्हणून. उदाहरणार्थ घरात भांडी खूप असतात आणि नुसतं भांडी असं म्हणून चालत नाही. जेव्हा आपल्याला ती भांडी हाताळायची असतात आणि एकमेकांशी संवादी व्हायचं असतं त्या भांड्यांच्या संदर्भात, त्यावेळेस आपण त्या भांड्यांना स्वतंत्र नावं देतो. याला चमचा म्हणावं, याला साखरेचा चमचा म्हणावं, याला चटणीचा चमचा म्हणावं. चमच्यातही आपण ते करतो. आणि मग याला तपेलं म्हणावं, याला पातेलं म्हणावं, याला डेकची म्हणावं, याला भगुलं म्हणावं. असे ती शब्द आहेत. सांडशी, उलथणं, कलथा, काय असेल ते. तर ते कशासाठी आहे? तर आपल्या रोजच्या वापरासाठी ती वस्तू सोयीस्कररित्या पटकन वेळ न घालवता
मिळवावी आणि ती वापरता यावी म्हणून आहे. माणसंही या जगात तशीच भांड्यांसारखी मुबलक आहेत आणि ती माणसांच्या जगात एकमेकांना ओळखू यावीत म्हणून एक नावाची प्रक्रिया मला वाटतं माणसांनी आपल्या पूर्वजांनी शोधून काढली. ती चांगलीच आहे, माझी काही तक्रार नाही त्याच्याबद्दल. पण मग मग मलाही एक काही नाव हवं होतं, तर मी ते घेतलं. राजन खान या ते काही ते मी सांगणार नाही. ती कथा मी आत्मचरित्रासाठी राखून ठेवलेली आहे, कारण ते खपलं पाहिजे. काही गुढत्व असेल तरच आपल्याकडे वाचलं जातं. तर गुढत्व वाढवत नेणं आणि एकदा हाईपला नेऊन ते तुंग टोकाला नेऊन गुढत्व, मग आत्मचरित्र माझं खपलं पाहिजे. कारण मी पुस्तकाच्या व्यवसायातला माणूस आहे, तर मला पुस्तकं खपणं न खपणं याची प्रक्रिया माहिती आहे. तर आत्मचरित्र खपण्याची ती एक प्रक्रिया करून ठेवतोय असं मला वाटतं. पण राजन खान नाव घेताना मी ज्या काळात वाढत राहिलो त्या काळात इथला धर्माधर्मांचा झगडा मी पाहत राहिलो आणि त्यातनं माझ्या लक्षात आलं की समन्वयाचं काही केलं पाहिजे. तर समन्वय सुरुवातीपासूनच करू ना, आपल्याचपासून सुरू करूया म्हणून मग राजन आणि खान असं ते एकत्र केलं. मग मध्ये नंतर सरकारी कागदपत्रांवर सांगण्यात आलं की जर इस देश में रहना होगा तो हम जो कहते हो सहना होगा. त्यात मला सांगण्यात आलं की मध्ये एक नाव लावावं लागेल, वडिलांचं नाव. तर मी ते नाकारत राहिलो अनेक वर्ष. पण मग कायदे जास्तीच कठोर झाले आणि ते म्हणाले की नाही, तुम्हाला अधिकृतरित्या कागदपत्रांवर तुम्ही नागरिक आहात असं दाखवायचं असेल तर मग ते त्यांनी पण एक चांगली गोष्ट कायद्यांनी केली. मला असं वाटायचं पूर्वी की मध्ये वडिलांचं नाव लावणं ही पुरुषी व्यवस्थेच्या प्रतीकाची गोष्ट आहे ना. तर माझा त्याला एक विरोध सुरू झाला होता की मग वडिलांचंच का नाव लावायचं, फक्त आईचं का नाही. आणि त्याच्यासाठी मी खूप ठिकाणी झगडत राहिलो. म्हणजे उदाहरणार्थ बँकेत मी खातं काढायला गेलो की मी भांडायचो तिथं. एकदा बारीकसा अपघात झाला आणि आमचा पंचनामा झाला. त्या आमच्या गाडीला दुसऱ्या गाडीने येऊन ठोकलं आणि मग पंचनामा नावाचं जे काही नाटक चालतं ते नाटकात हा एक भाग होता की वडिलांचं नाव सांगा. तर मी सांगितलं नाही, मी नाही सांगत कधीच. तर ते पोलीस महाशय जे कोण होते थोरगृहस्थ, त्यांनी विचारलं की असं का. तर त्यांना फार अजब उत्तर दिलं होतं मी आणि ते त्यांच्या पचनी नव्हतं पडलं आणि ते पण घाबरले ते आणि म्हणाले हा थोडा वेडसर माणूस दिसतोय, तर याचं मग त्यांनी आपलं मी सांगतो ते लिहून घेतलं होतं. पण मूळ कारण होतं की ते पुरुषी व्यवस्थेचं प्रतीक नाही का तुमच्या पुढे वडिलांचं नाव लावणं. तो झगडा सुरू झाला आणि मग मी फक्त राजन खान असं नाव घेत राहिलो. पण मग भारत सरकारनं किंवा आपल्या कायद्यांनी एक सवलत दिली की आईचं नाव वापरता येईल आणि मग मी आईचं नाव वापरायला लागलो. माझ्या कागदपत्रांमध्ये आता राजन सुमन खान असं माझं नाव आहे आणि पुन्हा यात हिंदू मुस्लिम नाही. माझ्या आईला सुद्धा नीट धर्म नाही असं मला लक्षात आलं आणि मला या धर्माच्या पल्याड जाऊनच जगायचं होतं. धर्म ही माझ्या दृष्टीनं अतिशयच वाईट गोष्ट आहे आजच्या जगासाठी आणि ती नष्टच झाली पाहिजे पूर्ण. अशा तत्वांनी आलो, जगलो. त्यात मला हे पण वाटलं की थोडं या नावानं जगूया आपण. प्रत्येकाला आपलं वाटलं पाहिजे. पण असं झालं विचित्र की नाही, पुन्हा नावावरनं नाव ज्यांच्या पद्धतीचं आहे त्यांना आपला वाटतो, पण पुढं शेजारी त्याच्या आडनाव आलं की मग आपला नाही असं होतं. मग आडनाव ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीच्या लोकांना वाटतं हा आपला आहे, पण पुढं नाव पाहिलं की म्हणतात आपला नाही. तर तो आपला असणं आणि नसणं हा खेळ जगाचा चालू राहतो आणि मला आनंद होतो त्याचा. पूर्वी मी चिडायचो या गोष्टीवर की तुम्ही कुठल्या धर्माचे आहात वगैरे. तर मी खूप वेळा जाहीर केलेलं आहे की मी कुठल्याही धर्माचा नाही आणि तरीही लोकांचं जर ते चालत असेल तर लोकांच्या पद्धतीनं जगतील, मी माझ्या पद्धतीनं जगेल. मी बिनधर्माचा जगण्यासाठी सुद्धा राजन खान नाव घेतलेलं आहे. तुम्ही जन्माला आल्यापासून जे प्रसंग सुरू होतात ना या जाती धर्मांच्या भेदांचे, आणि ते तुमच्या सलग मरेपर्यंत साक्षीच राहतात, बरोबरच राहतात किंवा तुमच्या अंगातच असतात. ते तुम्हाला अंगभूत असतात. ते तुम्ही भेद करता इतरांचा आणि इतरही तुमचा भेद करत असतात. मला असं वाटतं की हा झगडा एका विशिष्ट प्रसंगात दिसत नाही. प्रत्येक क्षणी तुम्हाला याच प्रसंगांना इथं भारतात जन्माला आलंय तर हेच भोगावं लागेल. तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात आणि तुमच्या जातीचे आणि तुमच्या धर्माचे लोक तुम्हाला मायेनं वागवणार आणि इतर धर्माचे लोक तुमचा द्वेष करणार. हाच जर आपल्या देशाचा वर्तमान असेल तर या वर्तमानात मी जगतो आहे.
तर या पदोपदीत जर ते मला अनुभवायला येते तर मी त्याचा हे करणारच आहे, मग त्याची किळस करणार आहे. ही किळसवाणीच गोष्ट आहे. कुणीतरी एक माणूस दुसऱ्या माणसाचा अतिशय काल्पनिक कारणावरनं भेद करतो. जाती आणि धर्म ह्या काल्पनिक गोष्टी आहेत. त्या माणसाच्या प्रतिभेतनं जन्माला आल्या वगैरे इथपर्यंत मान्य करून, पण प्रतिभा बऱ्याचदा घाणीकडेही जाते. उदात्तकडे जाता जाता वळून ती घाणीकडेही जाते. तर धर्म आणि जाती शोधणं ही माणसाची प्रतिभा घाणीकडे गेलेली प्रतिभा आहे. त्यानं माणूस एकमेकांपासून तोडला, हे तर आपण पाहतोच. मग मी त्याच्यापेक्षा वेगळं राहतो, मी हे सगळं अव्हेरतो, नाकारतोच हे सगळे. त्यामुळे धर्म नको, जाती नको, पंथही नको, संप्रदाय पण नको. आता तुम्ही जेवढे स्वतःचे माणूस म्हणून कप्पे कराल, नको तर मी ठामपणे बाजूला राहिलो आणि पुन्हाही राहणार, पुढेही राहणार. आणि मरणानंतरची व्यवस्था करून जाणार की मला कुठल्या धर्मांनी ओळखू नका, मला कुठल्या जातीनं धर्मानं बदनाम करू नका. मी माणूस होतो पहिल्यापासून 40 लाख वर्ष, आजही माणूस आहे आणि अंतापर्यंत, प्रलयापर्यंत जगाच्या मी माणूसच राहणार. मला तुमच्या या भंपक, काल्पनिक आणि एकमेकांचा राग द्वेष करणाऱ्या गोष्टी नको आहेत. मी त्या नाकारल्या, पण केलेलं आहे. कागदोपत्रीची काय गरज आहे? माझ्या मेंदूत ते आहे. माझा मेंदू तसा तयार होणं खूप गरजेचं आहे. मग कागद अगदी छाटछूट वाटतात आणि मला कसलेच लाभ घ्यायचे नव्हते तुमच्या कुठल्याच धर्मांचे आणि कुठल्याच जातींचे, संप्रदायांचे. मी लाभार्थी नाही. मी माझ्या घामावर, माझ्या कष्टावर या जगात जगतो. घामाला जात कुठली असते? घामाला कुठला धर्म असतो? संप्रदाय, विचार, वर्ग कुठला असतो? कष्ट करा, पोट भरा, एकदा शौचाला जा आणि जगणं सुसह्य करा, आणि एकदा मरण येईल तेव्हा मरा. जन्माला कुठली जात असते आणि धर्म असतो? मृत्यूला कुठली जात आणि धर्म असतो? अमक्या धर्माचे लोक खूप दीर्घ जगतात, 40 लाख वर्ष. असं नाही होत. निसर्ग तुम्हाला जगवेल तेवढं जगायचंय तुम्ही आणि मरायचंय. मृत्यू जर प्रत्येक धर्मालाच असेल, प्रत्येक जातीलाच असेल, तर कसलं जाती आणि धर्मांचं कौतुक करूया? त्याच्या बाहेर जाऊन माणूसपणाकडे जाऊन जगता येतं. अवघड आहे आणि प्रत्येक जण खरंच माणूसपणानंच जगत असतो. पण तो एकमेकांचा द्वेष करण्यासाठी, एकमेकांची हिंसा करण्यासाठी, एकमेकांना आपल्यापेक्षा वेगळं ठरवण्यासाठी हे काल्पनिक बोध घेऊन फिरतो आहे. तर मला ते नको. आता मला कधीच नको होतं हे सगळं. माझ्या वयाच्या 8व्या वर्षापासून प्रक्रिया सुरू झाली ना. अब तो मैं बुड्ढा हो गया. आता याच्यासह आता असंच.